गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आता सत्ता समीकरण पलटवण्यापर्यंत पोहोचलाय। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समिती आणि स्वीकृत सदस्यांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला वेग आलाय। परिवहनच्या 12 सदस्य पदाकरिता आणि 10 स्वीकृत सदस्य पदाकरिता अर्ज दाखल करण्यात आलेत। मात्र परिवहन समितीच्या 12 जागांसाठी भाजपने वैयक्तिक 12 उमेदवार रिंगणात उतरवल्याने परिवहन समितीसाठी निवडणूक होणार हे निश्चित झालंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधला वाद आता पोस्टरबाजीपर्यंत आलाय। नवी मुंबईत स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल अशा आशयाचे बॅनर आहेत। याला नाईक समर्थकांनी बॅनर बाबा म्हणत उत्तर दिलंय। माजी खासदार करणार असा इशारा गणेश नाईकांनी श्रीकांत शिंदेंना दिलाय। त्यानंतर त्यांच्याच घरात 3 माजी आहेत। गणेश नाईकांना स्मृतिभ्रंश झालाय असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदेंनी दिलंय। यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळतोय। काल तुम्ही आणि शेवाळे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती गणेश नाईकांच्या संदर्भात, काय नेमकी चर्चा झाली होती त्या बैठकीत? तुम्ही तक्रार केली होती? गणेश नाईकांचा हा विषय शेवटचा होता, तो काय प्रायोरिटीवरचा नव्हता। नवी मुंबईला काही गोष्टी सुरू आहेत, तर ते होऊ नये यासाठी प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं तिथल्या तिथं जो काय आम्हाला आउटपुट मिळायचा होता तो माननीय देवेंद्रजींनी दिला। सन्मान्य गणेश नाईक साहेब असो किंवा एकनाथ शिंदे साहेब आहे, दोघेही नेते हे वरिष्ठ नेते आहेत। त्यांच्यामध्ये निश्चितपणे समन्वय साधून उचित निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल।